नमस्कार मित्रांनो, मी पेणमधील एक रहिवासी योगेंद्र विरकर. तर आपल्याला एक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्या व्यक्तीला शोधण्याचा आपला प्रयत्न आहे की हे जे हॉटेल दिसतं आहे ते केशव मानकावळे काकांचं आहे आमच्या. तर तिथे चोरी झालेली आहे. तिथे 3 लेडीज आलेल्या आणि त्याच्यातल्या एका लहान मुलीने तिथल्या गल्ल्यामधील काकूंची आमच्या पर्स लंपास केली तिथून, त्यांना न कळत. फुल प्लॅनिंगनुसार आलेले होते. तर आपण व्हिडिओमध्ये बघूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मध्ये मध्ये माहिती देत राहीन. तर आपण पुढे व्हिडिओ बघूया आणि या महिलांना पकडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. त्यासाठी ही व्हिडिओ मी अपलोड करत आहे. तर इथे ही जी लेडीज दिसते आलेली ती आमच्या काकूंना सांगते की मला चपाती भाजी पार्सल हवे आहे आणि पार्सल त्यांनी सांगितलेलं आहे की ऑर्डर देण्यासाठी, आणि त्यांनी पैसे पण काढून दिले त्यांना पहिलेच की माझ्या ऑर्डरचे पैसे. पण काकींनी ते पैसे घेतले आणि ते गल्ल्यामध्ये ठेवले आणि नंतर त्या त्यांच्या कामाला व्यस्त झाल्या पार्सल करण्यासाठी. तर त्यांनी बघू शकता पैसे गल्ल्यामध्ये ठेवले आणि ते त्यांच्या कामासाठी निघून गेल्या आणि ते पार्सल करण्याच्या गडबडीत होते. तर ह्या 3 ज्या लेडीज इथे दिसतात तुम्हाला, एक छोटी मुलगी आहे त्याच्यामध्ये, हे 3 जण. त्याच्यामध्ये त्यांनी फुल प्लॅनिंगनुसार पुढे एक मोठी बाई उभी राहिलेली जेणेकरून तो गल्ला कवर करता येईल, आणि ही जी दुसरी मीडियम साईजची मुलगी आहे ती नंतर कवर करण्यासाठी गल्ल्याला अजून एक मध्ये उभी राहिली. त्याच्यानंतर ही जी छोटी मुलगी आहे तिचेच खरे पराक्रम आहे ते, आणि तिचीच हातचलाकी आहे की तिला काय ट्रेन केली असेल या लेडीज लोकांनी चोरी करण्यासाठी. ते तुम्ही बघू शकता. चालू राहू दे व्हिडिओ, आपण बघूया कसं काय होतं आहे. जी हिने पिशवी हातामध्ये घेतलेली आहे आता काढून, त्याच्यामध्ये ती त्यांची पर्स टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि ह्या लेडीज आजच पहिल्यांदा इथे आल्या नसतील, त्याच्या अगोदरसुद्धा आले असतील. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे कुठे काय आहे कुठे काय नाही आहे. त्यामुळे तिने पर्स काढली. कशी काढली आपल्याला पण कळलं नाही, पण त्यांनी पर्स काढून ती जी मीडियम मुलगी आहे तिच्या हातामध्ये जी पर्स होती, बॅग होती, त्याच्यामुळे ती पर्स टाकली. नंतर ती परत जागेवर जाऊन बसली, सेटल झाले जागेवरती जाऊन. आणि ह्या ज्या दिसतात त्या काकू आहेत आमच्या, कामाला आहेत तिथे. तर त्यांनीसुद्धा ते काय पैसे होते ते गल्ल्यामध्ये टाकले वगैरे. आणि ह्या बाईनी, सीताबाईंनी काकूंचा मोबाईल तिथे पडला, त्यांना दाखवून ते ठेवला की काकू हा तुमचा मोबाईल आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्यावर संशय येऊ नये म्हणून. काकीने पण आता गिराईक आहे, दरवेळी गिराईक येत असतात, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं पार्सल दिला. डाळ राईस काहीतरी मागितलेलं त्यांनी, तर तो डाळ राईस त्यांना दिला. आणि त्याच्यामुळे त्यांनी बघितलं असेल तुम्ही की मोबाईलसुद्धा त्यांनी म्हणजे दाखवला, हो इमानदार होता मी एवढे की मोबाईल तुमचा तुम्हाला दाखवलेला आणि काकींचा मोबाईल गल्ल्यावर ठेवलेला आहे. आणि ह्या लेडीज तिथून निघून गेल्या, काहीतरी बोलल्या तिथे आणि त्या निघून गेल्या. आणि नंतर अर्धा पाऊण तासाने काकूंना जेव्हा घरी जायचं होतं तेव्हा त्यांना कळलं की अशी गंमत घडलेली आहे. तर सांगण्याचा एकच प्रयत्न आहे की ह्या लेडीज जर कुठे दिसल्या तुम्हाला, आपण पेणमध्ये राहतो, तर यांच्यापासून थोडं सावध राहण्याचा प्रयत्न. आणि कुठे दिसल्यास माझ्या नंबरवरती 9850421243 या नंबरवर संपर्क साधा, जेणेकरून या लेडीज आपल्याला भेटतील आणि जेणेकरून दुसऱ्याचंसुद्धा नुकसान होणार नाही. हे शेवटी ज्यांचं हॉटेल आहे ते सुद्धा दिवस रात्र कष्ट करतात, तेव्हा ते पैसे कमवतात, तेव्हा त्यांचे पैसे त्यांना आपल्याला मिळवून द्यायचं काम आपल्या हातात आहे, आपल्या पेणकरांच्या हातात आहे. ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही पोचेल आणि ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून अशी घटना पुन्हा कुठे घडणार नाही. कारण की गरिबाचे कष्टाची कमाई गेल्यानंतर गरिबाला काय त्रास होतो हे गरिबालाच माहिती असतं. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे तुम्हा सर्वांना की व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, जेणेकरून ह्या 3 मुली, लेडीज आणि बाई, त्या 3 जण जे आहेत ते भेटायला हवेत कुठेतरी. प्लीज. धन्यवाद.